पावसाळ्यापूर्वी महापौरांचा नाले सफाई दौरा, पाणी तुंबू नये यासाठी महापालिकेची तयारी, वर्षभर स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संभाव्य पूरस्थिती आणि पाणी तुंबण्याच्या समस्या टाळण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे। शहरात सुरू असलेल्या नाले सफाई कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर अजीव पाटील यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करत कामांची प्रत्यक्ष तपासणी केली। या दौऱ्यात शहरातील मोठे नाले, जलमार्ग तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांची पाहणी करण्यात आली। नाले सफाईची कामे केवळ पावसाळ्यापूर्वीच न करता वर्षभर नियमितपणे होणे आवश्यक असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले। वाढते नागरीकरण, जुन्या गावांतील अरुंद झालेले जलमार्ग, तलावांच्या परिसरातील अतिक्रमणे आणि नैसर्गिक निचऱ्याच्या मार्गांमध्ये झालेल्या बदलांमुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या समस्या गंभीर बनत असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदवण्यात आले। विशेषतः मुसळधार पावसाच्या वेळी नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह अडथळ्यांमुळे मंदावतो आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। महापौरांनी नाले, गटारे, जलवाहिन्या आणि अडथळ्यांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन, वेळेत गाळ काढणे, अडथळे हटविणे आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, रस्त्यांवर पाणी साचू नये आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले। दरम्यान शहरातील काही भागांत नाल्यांमध्ये प्लास्टिक, कचरा आणि बांधकाम साहित्य टाकले जात असल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचेही निदर्शनास आले। त्यामुळे नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जबाबदारी पार पाडावी आणि नाल्यांमध्ये कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। वसई विरार परिसरात मागील काही वर्षांत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने नाले सफाई आणि जलनिचरा व्यवस्थेवर भर दिल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे। सफाईचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि मला वाटते आम्ही आल्या हे सांगितलेलं आहे की नाले सफाई फक्त पावसाळ्यामध्ये करायची नाही, तर 12ही महिने नाले सफाई ही झाली पाहिजे। नाहीतर त्याच्यामध्ये काही पाण्यामध्ये झाडं वाढतात, कचरा वाढतो, एन्क्रोचमेंट होतो, तर ती कंटिन्यूस कशी राहील हा आमचा प्रयत्न आहे। दुसरं असं की जे जुनी गावं आहेत किंवा जुना एरिया आहे जिकडे मोठे मोठे तलाव आहेत आणि त्यांचं पूर्वी पाणी जाण्याचे मार्ग होते ते अरुंद झालेले आहेत। आम्हीच कुठेतरी छोटी गटार बनवलेली आहेत किंवा जायला यायला रस्ते केलेले आहेत नागरिकांसाठी, त्यामुळे पाण्याचे प्रवाह बंद झालेले आहेत। तर ते कसे उघडता येतील, पाण्याचा प्रवाह कसा जाऊ शकतो, किंवा काही तलावाचं पाणी पूर्वी पश्चिमेकडे निर्मळचा म्हणजे विचार आपण केला का, घास निर्मळ या एरियामधला जर विचार केला तर ती आपले कळमखाडीमध्ये पाणी पूर्वी जायचं, परंतु कालांतराने काही रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे ते पूर्वेला पाणी जातो आणि घास किंवा त्या एरियामध्ये ते साठून राहतो आणि नागरिकांना त्रास होतो। तर त्याचा प्रवाह कसा कळमखाडीकडे वळवता येईल ह्यासाठी निरीला देखील आम्ही सूचना केल्या होत्या, परंतु निरीचे जे काही सूचना होत्या किंवा अहवाल होता, मला वाटते महापालिकेने त्यांना जे सूचना केल्या होत्या त्यातल्याच काही सूचना त्यांनी उचललेल्या आहेत आणि जे आम्ही सजेशन केलेलं आहे की गाचं निर्मळ तलावामार्गे पाणी आपण कळमखाडीमध्ये नेऊ शकतो या विभागातून, हा त्यांनी सूचनेकडे कुठेही लक्ष दिलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं दिसते। तर आज आम्ही त्या ठिकाणी का जे नागरिक शेतकरी त्यांच्या इथून पावसाळी पाणी जायचं जे पूर्वीचे मार्ग आहेत ते मोकळे करून द्यायला तयार आहेत, तर त्यांच्याशी आम्ही बोलून कसं पाणी बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करतो। काही शेतकऱ्यांच्या जागा येतात पूर्वी पावसाळी पाणी जायचं, परंतु आता त्यांनी तिकडे भरणी केलेली आहे किंवा तिकडे थोडं छोटं मोठं बांधकाम केलेलं आहे, तर त्यांना विनंती करून ते दूर कसं करता येईल हे पाणी आम्ही करत आहोत। पूर्व पश्चिम यामध्ये दक्षिण उत्तर असलेली रेल्वे पश्चिम रेल्वे आणि ती पश्चिम रेल्वे कुठेतरी पाणी पूर्व पश्चिम जाण्याचं अडवण्याचं काम ती करत असते आणि तत्कालीन रेल्वे प्रशासनाने ब्रिटिशकालीन काही उघड्या ठेवल्या होत्या, परंतु कालांतराने
नवीन रेल्वे झाली, जसं दिवा रेल्वे झाली, बुलेट ट्रेन झाली, DFCC झाली, त्यानंतर काही रस्ते झाले प्रमुख, त्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि तो पाणी समुद्राला जावा. आणि पूर्वी जात असताना काही पाणी असं सोपाराचं काही पाणी होता तर जो पूर्वेकडनं पश्चिमेला यायचा, पश्चिमेकडनं गासवरनं सन सिटीवरनं परत पूर्वेला जात होता आतोळा खाडीतनं, आणि तो नायगाव मार्गे खाडीला जातो आणि खाडी मार्गे समुद्राला येतो. परंतु एवढा वळसा घालून पाणी जाण्यापेक्षा तो जर कळम खाडीमध्ये जर जाऊ शकत असेल तर तो प्रयत्न आम्ही करतो. त्याच्यात ते मार्ग शोधतोय आम्ही. जे स्थानिक लोक आहेत, जुने लोक आहेत, त्यांनी काही मार्ग आम्हाला दाखवलेले आहेत. स्थानिक शेतकरी देखील आम्हाला सहकार्य करतात. जसं तुम्ही वैतरणापासून बघितलं तर 3 ते 4 ब्रिज वैतरणाला आहेत. त्याच्यानंतर घासकोपरीला आहे. त्यानंतर जी गोपचारपाडा विरारचा आहे तिकडे एक उघडी आहे. विद्यामंदिर शाळेमध्ये दुसरी आहे. विरारच्या जुन्या फाटकाच्या इकडे तिसरी आहे. विराटनगरच्या इकडे एक आहे. त्याच्यानंतर कारशेडच्या इकडे आहे. त्यानंतर सोपाराच्या मध्ये एक उघडी आहे. त्याच्यानंतर आचोळा खाडी आपण म्हणतो वसईजवळची ती उघडी आहे. त्यानंतर पुढे 3 अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे पूर्व पश्चिम पाणी जाण्याचे मार्ग आहेत तर ते कसे मोकळे होतील ते आम्ही बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी दरवेळी सांगतो का जिथपर्यंत वसई खाडीला बंधारा होत नाही किंवा त्याचा जो गाळ भरलेला आहे तो खाली होत नाही तिथपर्यंत, किंवा ठाण्याच्या खाडीला कळवा खाडी जी बुजलेली आहे संपूर्ण आणि जो मुंबईला पाणी जायचा तो पाणी जिथपर्यंत त्या मार्गे जात नाही तिथपर्यंत तो सगळा पाणी हा वसई खाडीत येतो. आणि ज्यावेळी खाडीची पातळी वाढते तेव्हा तो बॅक पाणी मारतो आणि त्या खाडीचा पाणी अगदी सनसिटी मार्गे घास मार्गे सोपारा मार्गे विरारपर्यंत देखील येतो. तर त्याच्यात कसा मार्ग काढता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर येथील शेतकऱ्यांनी पावसाळी पाणी द्यायचे मार्ग पूर्वी जे होते ते कालांतराने बंद केलेले आहेत किंवा बंद झालेले आहेत. शेती न राहिल्यामुळे ते शेवटी कालांतराने बंद झालेले आहेत. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का पावसाळी पाणी द्यायचा आमचा काही विरोध नाही, परंतु गटाराचं पाणी आम्ही जाऊन देणार नाही आणि त्या अडचणी आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने जर बंदिस्त नाले किंवा गटारं जर झाली, नाले जर आमचे झाले तर निश्चित त्याच्यातनं पाण्याचा निचरा होईल. फिरलो त्याप्रमाणे आणि प्रशासनाने जे आम्हाला रिपोर्टिंग केलं आहे ते 70 ते 80% नाल्याचं गाळ त्यांनी काढलेला आहे. आता तो सुकल्यानंतर त्याची शिफ्टिंग करणं हा काही ठिकाणी बाकी आहे. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. तसेच जिकडे मॅनग्रोव्ज आहेत, जिकडे टिवराची झाडं आहेत तिकडे अडचण आलेले कायदेशीर, तर ते देखील कसं कायदेशीर दूर करता येईल याचा आमचा प्रयत्न आहे. खारलँडबरोबर आमचं बरोबर बोलणं चालू आहे का जिकडे झडपा खराब झालेले आहेत, जिकडे खारलँडचे बंधारे आहेत तिकडे, जसं सतपाळ्याला खारलँडचा बंधारा आहे आणि त्यांनी त्याची खोली खालीवरती केलेली, त्याला देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य होईल किंवा समुद्राचं खारं पाणी गोड्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही शेतीमध्ये, हे देखील प्रयत्न केला जातो. आणि आमचा एक प्रयत्न आहे का वसई किल्ल्यापासून ते हायवेच्या ब्रिजपर्यंत, घोडबंदर ब्रिजपर्यंत वसई हद्दीमध्ये जर बंधारा कम रोड झाला तर निश्चित जे खाडीचं पाणी आहे, वसई क्रीकचं पाणी आहे, उल्हास नदीचं पाणी आहे, ते वसई शहरामध्ये किंवा वसई तालुक्यामध्ये शिरणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे रस्ता देखील होईल, चौपाटी देखील होईल आणि आपलं पाणी जे खाडीचं आहे ते अडलं जाईल.